दी दी हे सगळं काय चाललंय मला कळेल का? काय चाललंय? दी आल्यापासून मम्मा फार विचित्र वागते. सारखी तुझ्याच रूम मध्ये असते. सो व्हॉट? मला अवॉइड करण्याचा प्रयत्न करते. मगाशी सुद्धा मी बोलायला गेले तर तिने मुद्दामून निखिलला हाक मारली. याचा अर्थ कळेल मला असं तुला वाटतंय? दुपारी तुम्ही काय बोलत होतात दी? मी आल्यावर लगेच विषय टाळलात. दी, मम्माचं जे काही झालंय त्याला मी जबाबदार आहे का? सुलेखा, मी तिला मारण्याचा प्रयत्न केला. मी असंच म्हणाली होती ना ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा, दॅट आय ट्राय टू किल. हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं दी? वाय मी? माझ्या सख्ख्या आईला माझ्याबद्दल असं वाटतं? असं असेल तर I'll kill myself. प्लीज. ती आधीचा शॉक मी कसा बसा पचवला. आणि आता पप्पा, त्यापेक्षा मी जिवंत न राहणंच बरं. I just want to die, दी. सुलेखा, Yes, I want to die, दी. सुलेखा प्लीज. रडू नको राजा. रिलॅक्स प्लीज, रिलॅक्स. हे बघ, आई इज व्हेरी स्ट्रेस्ड आउट. ती काही बोलली ना तर तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. म्हणजे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणायचं तुला दी? मला फक्त एवढंच म्हणायचं की तू शांत राहा. आई रिलॅक्स झाली ना की शील बी फाईन. Everything will be okay. मला तरी आणखी काय हवंय कधी? आज ती येणार म्हणून मी किती एक्साइटेड होते. आणि तीच म्हणते की मी तिला मी काय कोणाचं वाईट केलंय ग? तुम्ही? मी तुम्हालाच उठवायला येत होते. हो, बसा, चहा घ्या. अगं तू पण बस. असं सगळं हातात आणि बोटात देत बसलीस ना म्हणजे तू अमेरिकेला गेलीस की पंचायतच होईल बाई माझी. इतक्या वर्षात पहिल्यांदा मला कोणीतरी चहा करून दिला. नाही, राधा होती तेव्हा ती करायची, पण मग तीही गेली. आहा, सासू होण्यातलं सुख असतं ते हे. काय मग तुमचे कॉम्प्युटरचे वर्ग काय म्हणतायत? बघा नाही, काहीतरीच उद्योग लावलाय नी माझ्या मागे. मला काय करायचंय कॉम्प्युटर शिकून? अगं घे शिकून. तिकडे अमेरिकेत गेलीस ना की उपयोगी पडेल. आमच्या वेळेला काय 12वी पास असलं तरी संसार सुखाने व्हायचे. आता तसं नाही. पुढे मुलं झाली की त्यांना शिकवायची जबाबदारी आयांवरच पडते. त्यासाठी शिकून घ्यावं लागतं सगळं. आता राधा बघ, प्रथमेशसाठी तिने स्वतः साइन लँग्वेज शिकून घेतली. खरंच कौतुक आहे पोरीचं. आई, प्रथमेश
कधीच बोलू शकणार नाही? राधा म्हणते की त्याला शिकवलं तर तो बोलेल. देवाच्या मनात काय कोण जाणे. बरं शुभ्रा, सगळ्या खिडक्या नवे सत्ता लावून घे आता. संध्याकाळ झाली की डास येतील घरात मिली. हो आई, एक विचारायचं होतं. मी माईला फोन केला तर चालेल? शुभ्रा, आता मात्र मी तुला रागवी ना. आता याच्या पुढे एक गोष्ट डोक्यात फिट्ट बसवायची. या घरात कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी तुला परवानगी मागायची गरज नाहीये. माझी नाही, कुणाचीच नाही. अगं हे घर तुझं आहे. तू अमेरिकेला जाणार नसतीस ना तर तिजोरीच्या चाव्या तुझ्या हातात देऊन मी हरिहरी करायला मोकळी झाली असते. कळलं? नमस्कार सर. नमस्कार शास्त्री. नमस्कार. बसा बसा. हो बसा बसा. काय शास्त्री बुवा बोला. साहेब, हे माझे वडील मधुसूदन शास्त्री. नमस्कार. नमस्कार. अरे मी यांना खूप चांगला ओळखतो. तुमच्या क्लासेस बद्दल खूप ऐकून आहे मधुसूदन राव. अच्छा. आता आमचं सुद्धा आहे कसं दुकान, पण तुमच्या समोर आम्ही म्हणजे काय. काय बोलता तुम्ही साहेब? अहो तुमचे एवढे मोठे मोठे उद्योग आहेत आणि त्यातूनही वेळ काढून तुम्ही क्लासेस चालवता. हो, कारण मूळचा मी शिक्षकच आहे ना. मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा अंगात सदरा, लेंगा आणि बीएडची डिग्री होती फक्त. नंतर हे सगळं हळूहळू येत गेलं, पण मास्तर की काही अजून गेलेले नाही. आठवड्यातून एकदा तरी एक लेक्चर तरी घेतोच. हा तुमचा मोठेपण आहे. शेव, आम्ही कमनशिबी. सरस्वतीची आराधना मनापासून करता येत नाही, पण एवढे सगळे जे उद्योगधंदे काढून ठेवलेत त्याकडे लक्ष द्यायला हवंच ना. असो, तुम्ही सांगा काय काम काढलं. काय नाही म्हटलं, एकदा प्रत्यक्ष भेटून आपले आभार मानायचे होते. साहेब, खरं सांगतो, माझा मुलगा केवळ तुमच्यामुळे वाचला. नाही हो, माझ्यामुळे काय नाही. सगळं झालंय ते त्याच्यामुळे. तो जो वर मेन ऑफिस मध्ये बसलाय ना त्याच्यामुळे. त्यामुळे उगाच आपण कसलंही क्रेडिट कधीच घ्यायचं नसतं. हाही तुमच्या मनाचं मोठेपणच आहे. खरं सांगतो साहेब, अगदी मनापासून सांगतो, आमच्यावरती तुमचे फार मोठे उपकार आहेत. काहीतरीच काय बोलताय. म्हणजे आम्ही जरी म्हटलं तरी त्या उपकाराची परतफेड आम्ही नाही करू शकणार. तुम्ही मनात आणलं तर परतफेड करू शकता. करू शकतो? नाही म्हणजे सांगा ना कशी. तुमचे क्लासेस बंद करा. काय? तुमचे क्लासेस बंद करा. नाही म्हणजे तुम्ही आमची चेष्टा करताय. नाही, मी अजिबात चेष्टा करत नाहीये. मी मनापासून बोलतोय. मला मनापासून वाटतंय तुमचे क्लासेस बंद व्हावेत. अगदी मनापासून. हे पहा मधुसूदनराव, तुम्ही फार चांगले शिक्षक आहात. शिक्षकच राहा. बिझनेसमन कशासाठी होत आहे? फार वाईट असतो, शाप असतो तो.
नाही, आणि आत्ताच असे गोंधळून जाऊ नका. शांतपणे विचार करा आणि मग हो म्हणा. नाही म्हणणार नाही तुम्ही याची खात्री आहे मला. चहा नाही आला ना अजून? श्रीपती, श्रीपती, ऐकायला जरा कमी येतं त्याला. बघून आलो. झोप येत नाहीये का? माझ्या आईच्या डोक्यावर खरंच खूप परिणाम झालाय का रे? पूनम, मग ती असं का म्हणाली की तिला सुलेखाची भीती वाटते? बाळ, खरंच आईला सुलेखापासून धोका आहे का रे? माझ्याच आईला असं वाटतं की तिच्या जीवाला माझ्याच बहिणीपासून धोका आहे. मला झोप कशी लागेल बाळ? हे बघ पूनम, मला मान्य आहे की ममांना सायकॅट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे, पण पूनम, मला सुलेखाचं वागणं सुद्धा नॉर्मल वाटत नाहीये. का? पूनम, राईट फ्रॉम डे वन, म्हणजे आधीचं आणि तिचं लग्न मोडल्यापासून त्या दिवसापासनं तिचं वागणं काहीतरी विचित्र आहे. म्हणजे रागाच्या भरात वसईला तिनं जाणं मी समजू शकतो, पण त्यानंतर सगळ्यांची माफी मागायला तिने जाणं, मग हट्टाने आधीच्या लग्नाला येणं, नाही पूनम, हे नॉर्मल नाहीये. मग या सगळ्याचा शेवट काय आहे? म्हणजे हे बघ, सध्या तरी लवकरात लवकर तिने नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात करणं. म्हणजे मी असं म्हणत नाही की तिने लगेच लग्न करावं. आय नो त्याला वेळ लागणार, पण दुसरं काहीतरी, म्हणजे नोकरी किंवा काही, पुण्याला किंवा इथे कुठेही, पण लवकरात लवकर तिने नॉर्मल मुलीसारखं नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. आता बाळ, सुलेखाला आपल्या मदतीची खूप गरज आहे रे. करूया आपण, सगळी होईल ती सगळी मदत करूया तिला. माझ्या माहेरच्या माणसांमुळे तुझ्यावर खूप प्रेशर येतं ना बाळा. आज बोललीस, पुन्हा बोलू नकोस पूनम. कारण आपल्या नातेवाईकांच्या वागण्यामुळे आपण एकमेकांची माफी मागायची ठरवली, तर आधीच्या वागण्यासाठी मला तुझे पायच धरावे लागतील. प्लीज, हा विषय नको ना परत. एक्झॅक्टली, नको ना. मग आता शांत झोप.
Go to sleep now. Just don't think. झोपला नाहीत अजून तुम्ही? नाही. मी प्रियाच्या खोलीत होते. तुम्हाला माहिती राहते एकदा बोलायला लागली की थांबतच नाही, म्हणून मग तुला आईसाठी वेळ आहे, प्रियासाठी वेळ आहे, फक्त माझ्यासाठी नाही ना. काही हवं होतं का तुम्हाला? अहो हाक मारायची. मला जे हवंय ते खरंच अगदी हाकेच्या अंतरावर आहे का शुभ्रा, पण तरी खूप लांब आहे. तू खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय सगळं. प्लीज मला थोडा वेळ द्या. काही दिवसांचा प्रश्न आहे. तोच काय हेच कळत नाहीये मला. सोड, मीच तुला प्रॉमिस केलंय, मीच तुला समजून घेईन. हो, पण समजून घेईन म्हणून असं जर रोज ऐकवणार असेल तर काय उपयोग? सॉरी, and I mean it. फक्त आपल्या खोलीत येण्यासाठी मी झोपलोय की नाही पाहण्याची गरज नाहीये. माझ्याशी थोड्या गप्पा मारल्यास तर मलाही बरं वाटेल. हा, पण त्यातही जबरदस्ती नाहीये. इफ यू फील लाईक इट. मला नकोय. ये. काय झालं? यशवंतराव इतक्या आतल्या घाटीचा माणूस असेल असं वाटलं नव्हतं. ही काय बघायची पद्धत झाली काय? काय झालंय काय? मान्य आहे त्यांनी आपल्याला मदत केली, पण म्हणून त्याचा काय असा मोबदला मागायचा? मदत केली म्हणजे आपल्याला काही विकत नाही घेतलं त्यांनी. बाबा, तुम्ही कशाला त्रास करून घेता? साधी ऑफर तर आहे. हो म्हणायचं असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. ठीक आहे, ऑफर आहे. या अशी ऑफर कोण देतं? उद्या त्यांच्या घरी मी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुमचं हे घर मला विका, चालेल? अहो, मला जरा कळेल का काय झालंय ते? त्या यशवंतरावांनी आपला क्लास बंद करायची ऑफर दिली आहे मला. काय? कोणी कोणाच्या स्वाभिमानाला असं धक्का कसा लावू शकतो हेच मला कळत नाही. बाबा, हे जरा जास्त होतंय असं नाही वाटत का तुम्हाला? त्यामध्ये स्वाभिमान येतो कुठं? साधी बिझनेस ऑफर आहे. पटलं तर हो म्हणायचं, नाहीतर नाही म्हणायचं, संपला विषय. अरे चंदू, मला शिकवतोयस? स्वतःचा व्यवसाय कधी आपल्या मेहनतीने उभा केलायस तू? मला शिकवतोय. अहो, तुम्ही त्याला नका बोलू. अगं, का नको बोलू? ही सगळी याची चूक आहे. माझी? हो, तुझी. अशा माणसाची मदत तू घेतलीस का? मदत घेताना हे नाही सुचलं बाबा. मला काय माहिती तो माणूस असा आहे म्हणून? मग काय मला माहित होतं?
मला काही स्वप्न पडलं होतं? त्यावेळी त्यांची मदत घेतली नसती ना तर आतापर्यंत आधी कधीच. चंदू तरी बाबा शांत राहणं. अगं शांत कसा राहू आई? किती झालं तरी चंदूच वाईट. कशाला आला होता माझ्याकडे मग? अरे चूक झाली माझी. अहो तुम्ही असं काय बोलताय त्याला? अगं मग कसा बोलतोय तो? बघ ना, उपकार केल्यासारखं. मी अजिबात असं काहीही बोललेलो नाहीये बाबा. तुम्हीच चुकीचा अर्थ काढता, त्याला मी काय करू? चंदू, तुम्ही दोघं जरा गप्प बसता का? काय भांडताय लहान मुलांसारखे? शोभतं काय? अहो काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर शांतपणे बसून बोलायचं का असे एकमेकांचे गळे पकडायचे? तुमच्या घरचा प्रॉब्लेम आहे ना. मी बाहेरचा माणूस, माझा काय संबंध? निघतो मी. चंदू तुझं मुस्काट पुढे ना मी तू असं बोलून गेलास तर. हो, असं बोलून मला आधीच परक करून टाकल्यानंतर तुम्हाला तो अधिकार आहे असं मला वाटत नाही बाबा. निघतो मी. चंदू हे बघ. अहो अरे चंदू अगं जाऊ दे, त्याला जायचं असेल तर जाऊ दे.